नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. आज आपण पाणी हेच जीवन हा मराठी निबंध बघणार आहोत किंवा जल हेच जीवन हा निबंध बघणार आहोत. तर तुम्ही जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. तर चला तर मग सुरुवात करूया. आपल्याला सर्वजण हेच सांगत असतात की पाणी हेच जीवन आहे. पाण्याचा एक एक थेंब अमृताप्रमाणे आहे. परंतु आज मोठ्या प्रमाणात पाणी नष्ट केले जात आहे, ज्यामुळे दिवसेंदिवस पाण्याची पातळी कमी होत आहे. जर पाण्याचा हा अपव्यय अशाच पद्धतीने सुरू राहिला तर येणाऱ्या काळातील पिढीला पाण्याच्या एक एक थेंबाकरिता तळमळ करावी लागेल. पाण्याच्या अभावाने भविष्यात बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून आपल्याला शक्य होईल तेवढ्या लवकर पाण्याचा अपव्यय थांबवावा लागेल. आज आपल्या देशात अनेक ठिकाणी तोटी नसलेले नळ आहेत. या नळांमधून नेहमी पाणी वाहत राहते. काही ठिकाणी गरज नसताना मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जाते. आज पृथ्वीवरील जवळपास 71% भाग पाण्याने व्यापला आहे. परंतु यातील फक्त अगदीच थोडेसेच पाणी पिण्यायोग्य आहे. उरलेले सर्व पाणी समुद्राचे खारे आणि दूषित पाणी आहे. आपण आपल्या जीवनशैलीत फार जास्त बदल न करता आपण पाणी वाचवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. दररोज एका घरातील प्रत्येक सदस्य दिवसातून सरासरी 250 लिटर पाणी वापरतो. प्रत्येक व्यक्तीला आपली जबाबदारी समजायला हवी. अन्न धुणे तसेच शिजवणे या कामांमध्ये जास्त पाणी वापरू नये. पावसाळ्याच्या दिवसात पावसाचे पाणी साठवून ते आपल्या दैनंदिन उपयोगात आणता येते. पावसाचे पाणी आपण एकत्रित करून वापरायला हवे. अंघोळ करताना शॉवर वापरण्याऐवजी बादलीमधील पाण्याने अंघोळ करावी. होळीसारख्या सणांच्या वेळी जास्त पाणी सांडू नये. काम झाल्यावर लगेच नळ बंद करावा. जर घरातील नळ खराब झाला असेल व त्यातून पाणी टपकत असेल तर त्याला लगेचच बदलावे. कारण थोडे थोडे पाणी टपकणाऱ्या नळाने देखील पाण्याचा खूप अपव्यय होतो. पाण्याच्या पुनर्वापरावर भर द्यावा. पाण्याच्या अभावाने किंवा दूषित पाणी प्यायल्याने दरवर्षी जगभरात अनेक लोक मृत्युमुखी पडतात. स्वच्छता नसलेल्या दूषित पाण्याला प्यायल्याने अनेक रोग पसरतात. भारतासारख्या विकसनशील देशात या रोगांचे प्रमाण खूप जास्त आहे. पाण्याने होणाऱ्या रोगांमुळे जगभरात दर 15 सेकंदात एका बालकाचा मृत्यू होतो. शुद्ध पाणी मिळावे म्हणून दरवर्षी जगभरात $80 अरब खर्च केले जातात. या सर्व गोष्टी प्रदूषित किंवा दूषित पाणी प्यायल्याने होतात. आपण जर पाणी प्रदूषित होणार नाही याची काळजी घेतली तर या सर्व गोष्टी टाळता येतील. पाण्याचे प्रदूषण ही सध्या गंभीर समस्या आपल्या समोर उभी आहे. त्याचं निवारण करण्यासाठी प्रत्येकाला प्रयत्न करायला हवा. कारण पाणी हेच जीवन आहे किंवा जल हेच जीवन आहे. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला हा निबंध आवडला असेल. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.